नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आजचा आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती होणार आहे. ओके, आज आपण इन डिटेल मध्ये उद्याच्या मार्केटचं प्रेडिक्शन करणार आहोत. आज काय झालं त्याचं इन डिटेल मध्ये अनालिसिस करणार आहोत आणि उद्यासाठी आपली काय प्लॅनिंग राहिली पाहिजे, काय नाही आणि काय आपलं अनालिसिस राहिलं पाहिजे ते आपण इन डिटेल मध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चल तर मग सुरुवात करूया. ओके, आजचं बँक निफ्टी बघितलं तर खूप अप आहे. राईट, सगळं मार्केट ग्लोबल अप आहे. काय झालं कसं नाही एकदम व्यवस्थित सांगतो. ज्या प्रकारे सपोर्ट रिझन सांगितले तसंच झालं. मार्केटमध्ये डाऊनफॉल झाला, डाऊनफॉल नंतर एक व्यवस्थित टॅप झाला, रिटेलर ट्रॅप झाले, रिटेलर ट्रॅप नंतर एकदम शार्प मुवमेंट आपल्याला बघायला भेटली. ती कशी भेटली काय नाही इन डीप मध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चल तर मग सुरू करूया. आता इंडियन मार्केट बघण्याआधी सर्वात महत्वाचं ग्लोबल मार्केटमध्ये काय हालचाल चालू, त्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे आपलं युएस मार्केट. युएस मार्केटमध्ये सर्वात महत्वाचं डाऊ जोन्स. बघितलं डाऊ जोन्स मध्ये काय झालं, डाऊ जोन्स मध्ये एकदम स्ट्रॉंग फॉल आला. स्ट्रॉंग फॉल नंतर आपल्याला एकदम शार्प सपोर्ट बघायला भेटला आणि त्या शार्प सपोर्टवरती एक खाली छोटासा एक एसएल हंटिंग एरिया होता. तो एसएल हंटिंग एरिया कुठं होता, तो एसएल हंटिंग एरिया पूर्ण होता आपल्या 51,987 वरती. इथलचा एक एसएल हंटिंग एरिया होता, इक्वल लो होता. इक्वल लो वरती मार्केट टॅप झालं. टॅप होऊन व्यवस्थित लिक्विडिटी एरिया स्वीप झाला. त्यानंतर एक इंगल्फिंग कॅन्डल बनवली. इंगल्फिंग कॅन्डलच्या एरियावरती सपोर्ट घेतला आणि मार्केटमध्ये खूप चांगली मुवमेंट आली. राईट, आता काय दिसतंय अजून इथे ठीकठाक एकदम सपोर्ट दिसतोय. मार्केट व्यवस्थित अप जाताना आपल्याला दिसते. राईट, जर बघितलं म्हणजे स्ट्रेंथ बघितली मार्केटची, मार्केट एकदम हायर हायच्या लेवलला आहे डाऊ जोन्स. राईट, तर मार्केटमध्ये एकदम ठीकठाक सपोर्ट मार्केटला दिलाय कुठेतरी. राईट, जो आपला जीडीपीचा रिझल्ट लागला त्याला कुठेतरी न्याय द्यायचं काम मार्केटने केलं. डाऊन साईडला आणलं, रिटेलर ट्रॅप केले, रिटेलरला न्यूज मध्ये गुंतवलं आणि त्यानंतरची ही मुवमेंट आहे. राईट, हे बघा तुम्ही व्यवस्थित प्राइस ऍक्शन घडली. अप गेलं, अप गेल्यानंतर व्यवस्थित डाऊन साईडला आलं. डाऊन साईडला जसं आलं मागच्या एरियाचा एकदम व्यवस्थित सपोर्ट होता, त्या सपोर्टवरती प्राइस ऍक्शन घडली. राईट, प्राइस ऍक्शन घडल्यानंतर अप साईडला निघालं. आता उद्यासाठी जर आपण जर स्ट्रॉंग सपोर्ट बघितला तर सपोर्ट कुठे आहे डाऊ जोन्स मध्ये तेही सांगतो मला. जर डाऊ जोन्स मध्ये अजून जर खाली आलं मार्केट, याला जर ब्रेक केलं हा एरिया आणि जर डाऊन साईडला जर निघालं तर एकदम स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे तो डायरेक्ट आपला 51,891 एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आहे. पण अजून जर बघितलं तर मार्केटमध्ये इथे लोअर लो होता, हा इक्वल लो आहे, पण अजूनही मार्केटमध्ये पाहिजे तसं स्ट्रेंथ बाहेरची दिसत नाही. राईट, डाऊ जोन्स मध्ये अजूनही पाहिजे तशी व्यवस्थित एकदम व्यवस्थित जी पाहिजे तो सपोर्ट मार्केटमध्ये दिसत नाही. सो जर इथं बघितलं तर अजून इतकं भारी ब्रेकआउट मार्केट मिळलं नाही. जर ही लाईन ब्रेक केली 52,999 तर आपल्या एकदम व्यवस्थित डाऊ जोन्स मध्ये ब्रेकआउट बघायला भेटू शकतो. नॅसडॅक मध्ये बघितलं तर नॅसडॅक मध्ये तसं व्यवस्थित ट्रँगल शेप ब्रेक केला, मार्केट अप निघालं. ओके, ते तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं इन डिटेल मध्ये. S&P 500 मध्ये सुद्धा तेच झालं. अप साईडला व्यवस्थित ब्रेक केलं आणि अप साईडला गेलं. राईट, जीडीपीचा रिझल्ट एकदम भारी इम्पॅक्ट केलाय. जर डॉलर बघितलं तर डॉलर मध्ये बघूयात आपण. डॉलर जर बघितलं आपण डॉलर तेच करताय. डॉलर बघितलं 101चा रेजिस्टन्स घेतला, त्यानंतर डाऊन साईडला डॉलर आपलं 4 आवर मध्ये बघायला भेटलं. राईट, इथपर्यंत सांगितलं होतं इथे मार्केट आलं, इथून परत अप साईडला गेलं. राईट, आता जो माझा व्ह्यू आहे डॉलर इथेच सपोर्ट घेईन. तुम्हाला जर वाटत असेल की डॉलर पडेल किंवा अजून खाली जाईल, नाही, डॉलरचा हा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट एरिया आहे 100चा. मला नाही वाटतं त्याच्या खाली आपल्याला डॉलर गेलेला दिसत. जर आपण बघितलं व्यवस्थित याच्यापेक्षाही जर इथे जर व्यवस्थित सपोर्ट घेतला तर डॉलर 103 104 ला जाताना सुद्धा आपल्याला बघायला भेटेल. वन डेच्या टाइम फ्रेम मध्ये इन डिटेल मध्ये दिसेल. राईट, हे बघा 103 104चा एरिया जर मार्केटने ब्रेक केला तर काही अवघड मानू नका. ज्यावेळेस असं होईल इंडियन मार्केटवरती खरोखर खूप चांगलं प्रेशर येईल आणि मार्केटमध्ये अजून स्ट्रॉंग एव्हरेजिंग आपल्याला बघायला भेटेल. तर तुम्ही बघितलं डॉलरमध्ये डायरेक्ट रिजेक्शन ते दिसतंय 103 ला दिसतंय, त्यानंतर 107 ला दिसतंय. ओके, आता याचा ध्यानात ठेवा जर इथून डॉलर उडत असेल, डॉलर जर एकदम स्ट्रॉंग अप साईडला गेलं तर त्याचं नक्कीच प्रेशर जे आहे ते आपलं रुपयावरती येईल आणि रुपयानंतर ते प्रेशर डायरेक्ट गोल्डवरती येईल. राईट, हे दोन सेक्टर जे आहे त्यांच्यावरती प्रेशर येईल. अजूनही मला वाटतं व्यवस्थित मार्केटमध्ये ॲव्हरेजिंग झालेली नाही. एक तो जो बँक निफ्टीमध्ये तरी 200 पॉईंट तुम्हाला बँक निफ्टीमध्ये सांगणच नाही. राईट, तिथं सुद्धा अजून पाहिजे तितकी ॲव्हरेजिंग झालेली नाही. आज जर आपण बघितलं एशियन मार्केटमध्ये काय दिसतंय, निकाईमध्ये अशी स्ट्रॉंग बाईंग होती ना स्टार्टिंगला, तुम्हाला सांगतोय असं वाटलं की निकाई परत एकदा बाईंग एरियाला टॅप करते का एकदम स्ट्रॉंग. राईट, हायर हाय ब्रेक करते का असं वाटत.
पण तसं काही झालं नाही. परत एकदा डाऊनफॉल आपल्याला बघायला भेटला निकायमध्ये. अप केलं, अप नंतर परत एकदा स्ट्रॉंग डाऊन साईडला आलं. निकाय जर बघितलं, तुम्हाला हा एरिया सांगितला होता मी 65,400, राईट. तिथे मार्केटने सपोर्ट घेतला, परत एकदा स्ट्रॉंग अप साईडला गेलाय. सो निकाय सुद्धा कुठेतरी मुवमेंट घेताना दिसते, पण अजूनही निकायमध्ये पाहिजे ती आणि पाहिजे तो आपल्याला व्यवस्थित बाहेरचा सपोर्ट दिसत नाही, राईट. जर आपण 4 आवर मध्ये जर बघितलं, म्हणजे याच्यावरनं एशियन मार्केटचा अंदाज येतो आपल्याला. हे बघा, अजूनही पाहिजे तसा बाहेरचा अंदाज छोट्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला दिसत नाही. 4 आवर मध्ये कुठेतरी दिसतोय ठीकठाक बाहेर अग्रेसिव्ह होताना दिसत आहे, राईट. व्यवस्थित इन्गल्फिंग कॅन्डल इथं सपोर्ट आहे, इथं टॅप केलं, परत अप गेलं, ओके. पण जर आपण बघितलं, ह्या एरियाला जर मार्केट व्यवस्थित न्याय देत असेल, ह्या एरियाला व्यवस्थित जर न्याय देत असेल, तर इथून त्याला मार्केटला ब्रेक करावं. जर ब्रेक करायचं म्हटलं तर मार्केटला सर्वात महत्त्वाचं निकाले जर इथून अप जायचं असेल, तर सर्वात महत्त्वाचा एरिया आहे तो 68,800चा. याला जर ब्रेक केलं, व्यवस्थित टॅप केलं, तर मार्केट मग याला ब्रेक करू शकतो आणि इथलचं जे बाहेरचं सेंटिमेंट आहे ते कुठेतरी चेंज होऊ शकतो, ओके. इथं व्यवस्थित स्ट्रॉंग बाईंग आपल्याला बघायला भेटू शकते, फक्त व्यवस्थित टॅप झालं पाहिजे. मी तुम्हाला लास्ट वेळेमध्ये सांगितलं, ज्यावेळेस डाऊन साईडला येईन स्पीडमध्ये, त्यानंतर मार्केट कोणाचंच ऐकणार नाही, वन टाइम आपल्याला अप जाताना दिसत. त्यानंतर जर बघितलं आपलं हँगसेंग मध्ये तेच आहे, त्याचा काय एवढा इम्पॅक्ट आपल्यावरती होत नाही. TSC यामध्ये एकदम स्ट्रॉंग बाईंग आपल्याला बघायला भेटली, रिजेक्शन घेतलंय बघा इथं, तिथून डाऊन साईडला आलंय. हे मी सांगितलंच होतं तुम्हाला, इथं रिजेक्शन घेईन, तिथं टॅप झालं, व्यवस्थित प्राइस ऍक्शन काढली, राईट. त्यानंतर आपलं इंडियन मार्केट. आता इंडियन मार्केट म्हणलं की सर्वात महत्त्वाचं झालं आपलं बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये काय काही खतरनाक मुवमेंट चालू आहे, बघितलं बँक निफ्टीच्या मुवमेंट. लास्ट व्हिडिओचा प्रिव्ह्यू होतो 2 मिनिटं. हे बघा, इथं सांगितलं होतं, म्हटलं इथे ह्या एरियामध्ये मार्केट येईल, राईट. 56,500 ते 55,500 हा एकदम स्ट्रॉंग सप्लाय झोन आहे. त्या सप्लाय झोनमध्ये मार्केट टॅप झालं, अप साईडला व्यवस्थित मार्केट गेलं. तर याला आपण डिलीट केलं, तर याला मी रिमूव्ह करतो एक मिनिट, या ड्रॉइंग सगळ्या. तर हे बघा कशी प्राइस ऍक्शन घडली ते सांगतो. बँक निफ्टीमध्ये एक ट्रेंड लाईन होती डाऊन साईडची, ट्रेंड लाईनला मार्केटने ब्रेक केलं, मार्केट अप गेलं. ज्या वेळेला ब्रेक केल्यानंतर हे बघा, ब्रेक केल्यानंतर ब्रेक केलं, टॅप झालं, परत अप साईडला वन साइड मुवमेंट आपल्याला बघायला भेटली, राईट. इथे एकदम स्ट्रॉंग एसएलएंटिंग एरिया होता बघा, एकदम स्ट्रॉंग एसएलएंटिंग एरियावरती मार्केटने काय केलं, प्रेशर एरिया बिल्ड झाला, राईट. हा सेलिंगचा सप्लाय झोन होता, सेलिंग मध्ये मार्केट घुसलं. सेलिंग वरती किती वेळ कन्सोलिडेट केलं, रिटेलर जे 90% लोक आहेत त्यांना एक्झिट केलं मार्केटमधून, राईट. ज्यांची सायकोलॉजी स्ट्रॉंग आहे त्यांना माहित असेल कधी वेट करायचं मार्केटमध्ये, राईट. आता व्यवस्थित त्यांना दाखवलं की बाबा आम्ही इथं सपोर्ट घेत आहे, इथं आमची फ्युचरची प्लॅनिंग आहे सीई साईडची, इथे मार्केटला होल्ड करण्यात आलं, राईट. परत इथं अप गेलं, परत डाऊन, परत अप, राईट. इथून अप साईडला जसं मार्केट घुसलं, अप साईडला घुसल्यावरती ध्यानात ठेवा, इथून अप साईडला गेलं, मार्केटने याला ब्रेक केलं. आता एक ध्यानात ठेवा, इथे एकदम स्ट्रॉंग ॲव्हरेजिंग आपल्याला बघायला भेटली. हा सपोर्ट एरिया होता, तिथे ॲव्हरेजिंग झाली. पण जर स्ट्रॉंग ॲव्हरेजिंग हवी असेल मार्केटला, तर मार्केटला अजून थोडंसं खाली यावं लागलं असतं. जर मार्केट जर 55,000 ते 56,000च्या रेंजमध्ये जर आलं, तर आपण समजू की मार्केटला एकदम स्ट्रॉंग बुलिश पॅटर्न तयार होतं आणि मार्केट व्यवस्थित अप जाताना दिसतं. पण अजून जरी बघितलं मार्केटमध्ये, तर पाहिजे तितकी मला काही हा रेजिस्टन्स एरिया, हा जो एरिया आहे ना इथलचा, इथून एक ठीकठाक परत एकदा मुवमेंट आपल्याला डाऊन साईडला बघायला भेटू शकतो. कारण हा पूर्ण एरिया जो आहे, तो पूर्ण एरिया काय आहे, तो रेजिस्टन्स एरिया. कोणता? हा एरिया, छोटा एक रेजिस्टन्स एरिया. जर मार्केटला स्ट्रॉंग सपोर्ट हवा असेल, तर मार्केटला डायरेक्ट तिथे यावं लागेल. सपोर्ट डायरेक्ट इथे 55,300, 55,000 एकदम स्ट्रॉंग सपोर्ट. हा मार्केटला जर मार्केटचं पूर्ण हायर हाय ब्रेक करायचं असेल, तर कोणता हायर आहे? हा हायर आहे. 61,000ला जे गेलं होतं मार्केटला त्याचं हायर हाय ब्रेक करायचं असेल, तर मार्केटला ही लेवल कधी ना कधी टेस्ट करावीच लागणार त्यांना. ह्या लेवलला यावंच लागेल. ही लेवल टेस्ट झाल्याशिवाय मार्केट हायर हाय ब्रेक करू शकत नाही, कारण मार्केटमध्ये ॲव्हरेजिंग झालेली नाही. सर्वात महत्वाचं असतं मार्केटमध्ये कधी ॲव्हरेजिंग होणं, ती ॲव्हरेजिंग मार्केटमध्ये झालेली नाहीये, ओके. सो ती ॲव्हरेजिंग होणं फार गरजेचं आहे. एकदा का ती ॲव्हरेजिंग झाली, तर मार्केटमध्ये खूप स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला बघायला भेटू शकते सीई साईडला, राईट. फक्त ध्यान ठेवा, इथे एकदा टॅब हवं, व्यवस्थित जे आहे ते व्यवस्थित इथे एकदा टॅब हवं मार्केट. हा जो एरिया आहे, इथे खूप जास्त ऑर्डर घुसलेला आहे, राईट. इथे एकदा लिक्विडिटी जी आहे, लिक्विडिटी फुल आहे इथं,
ती लिक्विडिटी कुठेतरी काय व्हायला पाहिजे, स्वीप व्हायला पाहिजे. मग त्या लिक्विडिटीला इथं मार्केट टॅप व्हायला पाहिजे. इथं एकदा लिक्विडिटी टेस्ट झाली तर मार्केट हा एरिया सुद्धा ब्रेक करू शकतो. पण ह्या एरियाला ब्रेक करण्याची ताकद ह्या मार्केटमध्ये आत्ता तरी नाही. तुम्ही जर एवढं बघून जर वाटलं असेल तुम्हाला इथे सपोर्ट घेतला नाही, ह्या छोट्याशा ऑर्डर ब्लॉक होत्या. लॉंग टर्मच्या व्ह्यूने हे चांगलं नाही. राईट, लॉंग टर्मच्या व्ह्यूने मार्केटला इथं टेस्ट होणं फार गरजेचं आहे. कधी जाणता ही लेवल अजूनही इतकी टेस्ट झालेली नाही. तुम्ही इथं बघा ना, इथं फक्त टॅप झालं त्यानंतर वन साइड मुवमेंट आपल्याला बघायला भेटली. परंतु ही लेवल जी आहे ती फार महत्वाची. कोणती? 55,300 ची लेवल. ही 55,300 लेवल फार इम्पॉर्टंट आहे. एकदा तरी इथे मार्केट कन्सोलिडेट करेन. आता जर इथून अप जर निघालं पण इथे एक छोटंसं रिजेक्शन आहे, इथे एकदा ब्रेक घेईन, इथं मार्केट खूप दिवस कन्सोलिडेट करेन मला असं वाटतं. जर मार्केट जर हायर टेस्ट करायचं असेल तर मार्केटला ही लेवल फार महत्वाची, बिकॉज इथे ऍव्हरेजिंग झालेली नाहीये मार्केटमध्ये. ह्या प्रेशरमध्ये मार्केट आले तितके प्रेशर अग्रेसिव्ह बाईंग नक्की आली, पण मार्केटमध्ये ऍव्हरेजिंग झालेली नाही. सो पण आपण जर शॉर्ट टर्म मध्ये जर बघितलं स्कॅल्परसाठी, तर स्कॅल्परसाठी सांगतो मी तुम्हाला. आता बघा इथे एक छोटंसं एक रिजेक्शन आहे. बरं, आता हा सपोर्ट कशावरती घेतला हे बघा. इथे एकदम स्ट्रॉंग ऑर्डर ब्लॉक होती. ती ऑर्डर ब्लॉक पण व्यवस्थित म्हणून इतकी टेस्ट नाही झाली, पण इथं 4 कॅन्डलची ऑर्डर ब्लॉक होती. राईट, इथे जसं टॅप झालं, जे स्कॅल्पर आहे, जे फक्त इंट्राडे करतात त्यांच्यासाठी सांगतो, व्यवस्थित टॅप झालं, टॅप झाल्या की त्यांच्या ऑर्डर ज्या होत्या त्या फिल झाल्या कुठंतरी, आणि जशा त्या ऑर्डर फिल झाल्यावरती आपल्याला एकदम स्ट्रॉंग मुवमेंट बघायला भेटली. हे पूर्ण एक ऑर्डर ब्लॉक आहे, म्हणजे हा खूप स्ट्रॉंग आहे सपोर्ट. हा सपोर्टच्या एरियामध्ये जसं टॅप झालं, राईट, इथे एक व्यवस्थित कॅन्डल पॅटर्न बनवला आणि त्यानंतर एक इंगल्फिंग कॅन्डलच्या मदतीने बाहेरने दाबवलं, सेलरने दाबवलं इथं बाहेर खूप ऍक्टिव्ह होती आणि अग्रेसिव्हली बाईंग केली. पण अजूनही ध्यानात ठेवा, जी अग्रेसिव्ह बाईंग आली आहे, राईट, जी अग्रेसिव्ह बाईंग आली आहे ती अजूनही इतकी स्ट्रॉंग नाही तर मग इथं व्यवस्थित एक डायव्हर्जन आपल्याला बघायला भेटलं पाहिजे. राईट, सेलर डायरेक्ट डाऊन साईडला गेले होते. ओके, सो एक ठीकठाक आपला मुवमेंट परत एकदा पुट साईडला आल्यानंतरच इथून एकदम ध्यान, पुट साईड कोणती? ही साईड. इथे मार्केट आल्यावरतीच आपला मुवमेंट पूर्णतः व्ह्यू बदलल्यानंतर आपली सी साईडला वन टाइम मुवमेंट, मार्केटची मुवमेंट आपल्याला बघायला भेटेल. बिकॉज मार्केटने ऑलरेडी इथलची जी ट्रेंड लाईन आहे, निफ्टी बँकची ही जी ट्रेंड लाईन आहे, या ट्रेंड लाईन कुठेतरी मार्केटने काय केलं? ब्रेक केलं. ओके, आता इथंच हा जो एरिया आहे, या एरियावरतीच रेजिस्टन्स घेऊन मार्केट परत एकदा डाऊन येऊ शकतं, आणि जर खाली आलं तर इथे एक व्यवस्थित 200, 300, 400 पॉईंटचे एक मुवमेंट परत सी साईडला भेटून पुढं 57,101चा एरिया. मला असं वाटतं की तिथे एकदम ऑर्डर फिल, इथं खूप जास्त प्रेशर आहे, इथे एकदम ठीकठाक मुवमेंट आपल्याला भेटू शकते सी साईडला. राईट, परंतु इथून एक रिजेक्शन जर आलं तर इथे एक भेटेल 300-400 पॉईंटला, पण इथे वेट करा, कॅन्डलस्टिक पॅटर्न बनवतो. कॅन्डलस्टिक पॅटर्नच्या ब्रेकआउटवरती इथं ट्रेड पकडायचा विचार करा. ओके, हे समजलं तुम्हाला? अजून जर स्ट्रॉंग रेजिस्टन्स जर म्हटलं तर स्ट्रॉंग रेजिस्टन्स हाच आहे आता शॉर्ट टर्म मध्ये. कोणता? आपला जवळजवळ 58,978चा एरिया हा एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, आणि तिथंच मार्केट एकदा कन्सोलिडेट करू शकतो. राईट, तोपर्यंत काहीच आपल्याला मुवमेंट बघायला भेटणार नाही. त्यानंतर जर बघितलं आपलं निफ्टी म्हटलं तर सर्वात महत्वाची आपली आयटी सेक्टर. काय बोललो तुम्हाला, आयटी सेक्टर इथं मुवमेंट तयार करत आहे. आयटी सेक्टर तेच केलं. प्रेशरच्या एरियामधून जीच गायब झालं आयटी सेक्टर, वन टाइम मुवमेंट बघायला भेटली. का दिसत होतं असं? बिकॉज इथं मला कुठंतरी अशी खुदखुद आत्मनोंदून होती की नाही, एआय मध्ये जो पैसा गुंतलाय ते कुठेतरी इन्व्हेस्टरला समजून आलंय की हा बबल एक खूप मोठा तयार झालाय. राईट, इथे आपण पैसे तर टाकतोय पण फक्त नावावरती पैसे टाकतो, सो मुवमेंट नाही. तर ते सगळे पैसे आता इंडियन मार्केटमध्ये येतील, वेगवेगळ्या ज्या देशाच्या मार्केटमध्ये जातील, त्यावेळेस मार्केट कुठेतरी चांगलं होतं दिसेल. तेच समजा आयटी सेक्टर जर यायला जर अडॉप्ट केलं तर व्यवस्थित मुवमेंट आयटी सेक्टरमध्ये सुद्धा येऊ शकतं. आयटी सेक्टर कॉलॅप्स होण्यापासून वाचू शकतं, पण ते ते त्यांनी अडॉप्ट करायला हवं इंडियन कंपन्यांनी सुद्धा. आणि जर असं झालं तर आपल्या कुठेतरी निफ्टी फिफ्टीचा जो एरिया आहे, निफ्टी फिफ्टी जे आहे त्याला कुठेतरी सपोर्ट देण्याचं काम एक आयटी सेक्टर करेल, कारण आयटी सेक्टरचा खूप स्ट्रॉंग वाटा आपल्याला निफ्टी फिफ्टी मध्ये बघायला भेटतोय. राईट, आय होप तुम्हाला हे समजत असेल, पण इझी खूप करतोय मी, सो समजायलाच पाहिजे. जर निफ्टी फिफ्टी बघितलं तर बघा, निफ्टी फिफ्टी मध्ये सुद्धा म्हणावं अशी ॲव्हरेजिंग नाही झाली, कारण निफ्टी फिफ्टी मध्ये जर ॲव्हरेजिंग हवी असेल तर तो सपोर्ट डायरेक्ट आहे, तो डायरेक्ट 23,562चा एरिया आहे, तिथे मार्केटला यावंच लागेल. जर निफ्टी फिफ्टी सुद्धा जर हाय ब्रेक करायचं असेल, रेडी 25,000ची लेवलला जरी मार्केट गेलं, त्या 25,000च्या लेवलवरून सुद्धा मार्केटमध्ये एकदम स्ट्रॉंग टेस्ट करायला येऊ शकतं मार्केट 23,000ला. असं समजू नका अप गेलं का अप लगेच निघतं, नाही, अजूनही जितकी पाहिजे तितकी ॲव्हरेजिंग मार्केटमध्ये झालेली नाही. सो मला वाटतं की 23,562चा जो एरिया आहे तिथे मार्केट नक्की टेस्ट करायला, बिकॉज ती
बिकॉज जी ट्रेंड लाईन एक तयार होत होती तिला कुठेतरी मार्केटने ब्रेक केलेलं आहे. ब्रेक केल्यानंतर डाऊन साईडला आलेलं आहे. सो हा जो सपोर्ट आहे हा टेम्पररी सपोर्ट आहे. इथे मार्केट ठीकठाक अप सुद्धा जाईल, 25,000 पर्यंत बी जाईल, राईट. पण तिथून एक परत एकदा डाऊनफॉल बघायला भेटू शकतो आपल्याला कुठपर्यंत, 23,576च्या एरियावरती. पण अजूनही जर बघितलं तर मग इक्वल लो आहे, पण मला अजूनही डायव्हर्जन नाही. मला अजूनही निफ्टी फिफ्टीवर सीई साईडचा एकदम स्ट्रॉंग मुवमेंटला भरोसा नाही. डोळे झाकून डायरेक्ट बसू नका. जरी इंडियन मार्केटमध्ये आता ट्रेड करत असाल तर ध्यानात ठेवा, तो ट्रेड फक्त स्कॅल्पिंगचा करा, तो स्कॅल्प करा. डोंट बाय होल्डिंग. होल्डिंगच्या नादी लागू नका सध्या, कारण होल्डिंग इतका स्ट्रॉंग एरिया तुमचा इथं पाहिजे होता. आज जर होल्डिंग केली असती फ्युचरमध्ये तर काय अडचण नव्हती. पण इथे फक्त स्कॅल्पिंगच्या नादी लागा, ते पण लॉंग एक्सपायरी घेऊन लागा, राईट. डायरेक्ट तुम्ही जर इंट्राडे आणि एक्सपायरी करत असाल तर ती खूप मेंटली तुम्हाला हॅरेस करू शकतो. सो ध्यानात ठेवा की इथं जे आहे ते ट्रेड पकडा, पण कसा पकडा, कॅल्क्युलेटिव्ह ट्रेड पकडा. ओके, सपोर्ट रेजिस्टन्स ध्यानात ठेवा, याचा जो सपोर्ट आहे तो ह्या एरिया नक्कीच आहे. कोणता? आपला जवळजवळ 23,776चा आणि 66चा हा एरिया नक्कीच सपोर्ट आहे. परंतु इतका स्ट्रॉंग नाही की मार्केट इथून वन टाइम सगळं हायर हाय ब्रेक कर. हायर हाय ब्रेक जर करत असलं मार्केटला इथं टेस्ट करावंच लागतं. हा जो एरिया यावंच लागतं मार्केट, त्याच्याशिवाय मार्केटमध्ये टेस्टिंग होऊ शकत नाही. बॅक टेस्टिंग मध्ये आपल्याला ते दिसतं. इथं बघितलं मी अप साईडला गेलं, हा एरिया टेस्ट नव्हता, मार्केटला यावं लागलं नाही टेस्ट करायला, यावंच लागलं. आणि ज्यावेळेस इथं एरिया टेस्ट झाला त्याच वेळेस मार्केटने अप साईडला मुवमेंट घेतली. पण ज्यावेळेस अप निघालाय पण इथलचा एरिया तसं सोडून चाललाय ना. सो तो एरिया कधी सुटता कामा नये. बघितलं ना तुम्ही किती स्ट्रॉंग डाऊन साईडला, तसं इथं जर गेलं 25,000ला, आता हा आहे जर मार्केटने ब्रेक केला, कोणता? 24,594चा हाय तर मार्केटने ब्रेक केला. ब्रेक केल्यावरती थोडं अप जाईल, अप गेलं तर 25 पर्यंत जाईल, आणि तिथून परत एकदा डाऊन साईड इथपर्यंत तरी कमीत कमी मिनिमम आपल्याला बघायला भेटतो. आणि इथूनच एक स्ट्रॉंग सपोर्ट एरिया येईल मार्केटला, आणि तो सपोर्ट एरिया मार्केटचा हायर हाय पर्यंत नेऊ शकतो मार्केटला, राईट. हे झाले आपलं निफ्टी फिफ्टीचं. निफ्टी फिफ्टी मध्ये अजूनही मला जितकं पाहिजे फोर ओव्हर मध्ये तितक्या तरी मला अजून मार्केटमध्ये ॲव्हरेजिंग कुठेही दिसत नाहीये. आणि मार्केटमध्ये बाहेरची स्ट्रेंथ नाही. मला कुठंतरी वाटतं अजूनही मॅनिप्युलेटिव्ह गेम चालू आहे कुठंतरी, राईट. त्यांचा जो बॅकेजला जो गेम चालू आहे तो पूर्ण मॅनिप्युलेट चालू आहे FINDIच्या. पूर्ण जे अजूनही पूर्ण रिटेलर एक्झिट झालेलं नाही. रिटेलर एकदा एक्झिट झाले तर मार्केटमध्ये मग ते खरा गेम खेळतात. सो तर त्यांचा 10% पैसा सुद्धा नसेल लागला की इथून त्यांना उचलायला. त्यांच्याकडे खूप जास्त पैसा, त्यासाठी आपण कधी सायकोलॉजीने गेम खेळायचा असतो. इथून उचलायला त्याला 10% सुद्धा पैसा नसतो. त्यासाठी मार्केटला व्यवस्थित अप जायचं असेल तर मार्केटला ह्या लेवल आहे हे टेस्टच करावे लागतात. त्यानंतर जर बघितलं आपण आपलं सेन्सेक्सचं तर काय बोलायचं, सेन्सेक्सचा नादच नाही, त्याला आपण एवढं काढून टाकू. ड्रॉइंग काढलाय. सेन्सेक्स जर बघितलं, सेन्सेक्स मध्ये सुद्धा अजूनही मला बायर एवढे स्ट्रॉंग दिसत नाही. बायरची ताकद मला अजूनही एवढी स्ट्रॉंग दिसत नाही. कारण सेन्सेक्स मध्ये जशी ट्रेंड लाईन ब्रेक झाली, ट्रेंड लाईन ब्रेक झाल्यानंतर अपसाईडला निघालाय. तर आपण जर तुम्हाला मी त्याचं हे सांगतो, रेंज रेंजवरती आलंय, टॅप झालं, परत अप गेले. परंतु जर मार्केट जर एकदम स्ट्रॉंग सपोर्ट हवा असेल तर तो स्ट्रॉंग सपोर्ट डायरेक्ट 74,890च्या आसपास आहे. तर ठीकठाक जर बघितला तर 75,350च्या आसपास इथंच एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. सो आज तरच व्यवस्थित प्राइस ऍक्शन घडन, आणि त्यानंतर अप साईडला आपला मुवमेंट कुठंतरी सेन्सेक्स मध्ये हायर हाय ब्रेक करताना आपल्याला सेन्सेक्स दिसू शकतो. पण जर अजून व्यवस्थित बघितलं सेन्सेक्स मध्ये हे मुवमेंट आहे, पण तुम्ही म्हणता की स्कॅल्पिंगचं सांगा, राईट, डेली इंट्राडेचा. तर इंट्राडेचं जर म्हटलं तर नाही राव, अजूनही मार्केटमध्ये व्यवस्थित ॲव्हरेजिंग झालेली नाही. इथे एक सपोर्ट आहे, ही लिक्विडिटी मग स्वीप झाली आहे, पण अजूनही ॲव्हरेजिंग नाही. आता हा जो एरिया आहे व्यवस्थित जर एक पिन पॉईंट एरिया हवा असेल तर हा एरिया 77,800चा एरिया, 300 पॉईंट जर गॅप अप झालं तर व्यवस्थित इथपर्यंत परत येऊ शकतं. जर ब्रेक केला तर इथपर्यंत येऊ शकतो. सेन्सेक्सला मानू नका 3,000 सेन्सेक्ससाठी काहीच नाही, राईट. अजूनही मला नाही वाटत की मार्केटमध्ये व्यवस्थित ॲव्हरेजिंग झाली आहे, राईट. इथे जर आलं तर एकदम स्ट्रॉंग ॲव्हरेजिंग होईल, त्यानंतर एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला बघायला भेटेल. पण जरी इथून जर एक गॅप अप मुवमेंट आली, मार्केटने जर त्याला ब्रेक केलं तर 79,340चा एरिया आहे, तिथे मार्केट नाही टॅप होऊ शकत, राईट. व्यवस्थित मार्केटला इथंच यावं लागेल, त्याशिवाय मार्केटमध्ये ॲव्हरेजिंग होणार नाही. कधी बघा बॅक टेस्टिंगला ॲव्हरेजिंग झाल्याशिवाय मार्केट अप जात नाही. बघितलं, मस्त गॅप अप झालं, अप गेलं, राईट. पण इथं अंदाधुंदी लोक बसले असतात, नाही येईल इथे ॲव्हरेजिंग करीत बसले, परत आलं इथे डीके मारून सगळं कॅपिटल उडवलं असेल, राईट. त्यामुळे कधी ट्रेडिंगमध्ये पिन पॉईंट एंट्री घ्यायची, अंदाधुंदी नुसतं बसायचं नाही, होल्डिंग करायचं नाही, खूप त्रास होतो, राईट. सो कधी जण तेव्हा व्यवस्थित येऊन द्या मार्केटला. इथं बघितलं असून तुम्ही व्यवस्थित खाली आलं, इथे ॲव्हरेजिंग झाली, ॲव्हरेजिंग नंतर कन्सोलिडेट झालं, कन्सोलिडेट नंतर आपल्याला RSI सारख्या एका
इंडिकेटरने इंडिकेट केलं की इथून अप जाऊ शकतं कारण याचं डायव्हर्जन बनलंय, पण अजूनही तर मला डायव्हर्जन बनताना 1 आवर मध्ये दिसत नाही, 4 आवर मध्ये दिसत नाही आणि 1 डे मध्ये सुद्धा दिसत नाही की इथं बाहेर इंटरेस्टेड आहे. बाहेर इंटरेस्टेड नाही, हे पूर्ण ट्रॅप आहे. राईट अप नेण्याचं काम केलंय, पण इथून जर डाऊन आलं तर खूप 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 त्रास होईल तुम्हाला. सो ध्यानात ठेवा, कधीही जोपर्यंत ॲव्हरेजिंग होत नाही मार्केटमध्ये तोपर्यंत आमदा धुंदी तरी ट्रेड पकडू तरी नका. ओके, त्यानंतर जर बघितलं आपलं, मला थोडं फॉरेक्स पण सांगतो. त्यामध्ये जर बघितलं आपलं सर्वात महत्वाचं आहे आपलं गोल्ड. गोल्ड सांगतो प्रेशियस मेटलमध्ये काय चालू आहे. बघा गोल्डमध्ये काय सांगितलं तुम्हाला तेच एकदम एक्झॅक्टली आलं. 1 आवरचे टाइम फ्रेम लावतो म्हणजे तुम्हाला अजून परफेक्टली दिसेल. सांगत होतो मार्केट इथून अप तर गेलंय, पण इथून अप एकदम स्ट्रॉंग गेलंय, पण इथून परत एकदा रिजेक्शन बघायला भेटू शकतं. आणि तेच झालं. हा जो पूर्ण एरिया होता, हा पूर्ण एरिया सेलरचा होता, पॅक झालेला होता. इथे यावर हे पण व्यवस्थित ऑर्डर गुंतलेल्या होत्या. इथे जसं ऑर्डरमध्ये मार्केट घुसलं, सेलिंग झोन होत्या, तसं ऑर्डर गुंतलेल्या ऑर्डर फिल झाल्या, तसं डाऊन साईड बघायला भेटली. आता इथून जे अप गेले, इथून अप जे गेले 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये, इथे बघा एकदम स्ट्रॉंग ऑर्डर ब्लॉक होते, एकदम स्ट्रॉंग पिन पॉईंट एंट्री भेटली परत. आता इथं बघा तुम्ही, अजूनही मला नाही वाटत की मार्केटमध्ये व्यवस्थित गोल्डमध्ये जरी इन्व्हेस्टर इंटरेस्टेड आहेत की खूप मध्ये बाय करायला. बघा तुम्ही इंटरेस्टेडच नाही, तर 1 डेची टाइम फ्रेम लावली तर अजून व्यवस्थित दिसेल. जितकी पाहिजे तितकी मुवमेंट तरी मला नाही दिसत. सो अजूनही माझा गोल्डमध्ये इंटरेस्ट नाही बनत आहे. गोल्डमध्ये माझा इंटरेस्ट डायरेक्ट ह्या झोनमध्ये आल्यावरती बनून 132 133, कारण इथं खूप घाण प्रेशर आहे. हे जे प्रेशर आहे ना, तुम्ही बघा किती स्ट्रॉंग बाहेरने ही कॅन्डल उठली, म्हणजे इथे इतकं स्ट्रॉंग प्रेशर आहे. हा खूप प्रेशरचा एरिया आहे. सो हे प्रेशर फार महत्वाचं असतं मार्केटमध्ये. इथं पिन पॉईंट एंट्री भेटू शकतो तुम्हाला त्याला. इथं टॅप झालं तर इथे इतकी स्ट्रॉंग पिन पॉईंट एंट्री भेटेल तुम्ही विचारही नाही करू शकता. सो ध्यानात ठेवा ही गोष्ट. त्यानंतर जर बघितलं, नाही युएस आणि इराणचं वारचं सुद्धा एक ध्यानात ठेवा, त्याचं एवढं काही नाही बरं का. ते पूर्ण ट्रम्प, आपल्या इंडियन मार्केटवरती ट्रम्पचा खूप मोठा होल्डिंगचा एरिया, खूप खूप घाण मॅन्युप्लेट केलं जातं इंडियन मार्केट. बिटकॉइन बोललो होते, बिटकॉइन बेस्ट आहे आता इन्व्हेस्टमेंटला, कारण बिटकॉइन सगळं चालू आहे. इथेरियम आहे, इथेरियम जर बघितलं व्यवस्थित जर टॅप झालं, हा जो एरिया आहे हा पूर्ण बिटकॉइनचा एरिया आहे, सपोर्टचा एरिया आहे. अमेरिकन इन्व्हेस्टर सगळे बिटकॉइन मध्ये इंटरेस्टेड आहेत. मोठमोठ्या अमेरिकन बिटकॉइन कंपनीज ज्या आहेत त्यांनी अजूनही बिटकॉइनला खूप जास्त पैसा टाकून होल्डिंग केलं. सो मार्केटमध्ये खूप जास्त स्ट्रॉंग इथं इंटरेस्टेड जे दिसत आहे आता ओव्हरव्ह्यू मार्केटमध्ये, तर ते बिटकॉइन मध्ये आणि क्रिप्टोमध्ये खूप स्ट्रॉंग दिसतात. जर बिटकॉइन बघितलं आपण तर बिटकॉइन बघा व्यवस्थित पिन पॉईंट एंट्री अप साईडला मुवमेंट. जर ही मुवमेंट बघितली तर छोटी मुवमेंट नाही, ही जी एक रॅली आहे ती 12 पॉईंटची रॅली आहे, सॉरी 12% रॅली, आणि ही 12% रॅली तुम्ही विचारही नाही करू शकत इतकी भयानक आहे. तो ध्यानात ठेवा, डोक्यात विचार घाला की ह्या रॅलीमध्ये एकदम स्ट्रॉंग प्रॉफिट आपला कुठेतरी होऊ शकतो. बिटकॉइन मध्ये स्कॅल्पिंग जर करायची असेल तर बेस्ट आहे बिटकॉइन, असं माझं व्यू आहे. बिटकॉइन मध्ये एक्सचेंज 22 वरती, सॉरी एक्सचेंज डेल्टा एक्सचेंज वरती एकदम स्ट्रॉंग मुवमेंट, स्ट्रॉंग आपल्याला बिटकॉइनच्या मुवमेंट, बिटकॉइन वरती ट्रेड आपल्याला एक्सचेंज डेल्टा एक्सचेंज वरती घेऊ शकतो. राईट, सो बेस्ट ॲप आहे ते, त्यामध्ये सुद्धा तुम्ही ट्रेड करू शकता. त्यांना तेव्हा इथंच आहे, बिटकॉइन मध्ये एकदम व्यवस्थित मुवमेंट आपल्याला बघायला भेटू शकतात. फॉरेक्स पेक्षाही जास्त आता क्रिप्टो व्यवस्थित वाटतंय मला, कारण क्रिप्टो एकदम योग्यरित्या सपोर्टला आहे. इथे खूप जास्त मुवमेंट आपल्याला चांगल्या बघायला भेटू शकतात. त्यानंतर जर बघितलं युरो युएसडी मध्ये काय चालू तेच आहे. सपोर्टच्या एरियामध्ये मार्केट आलंय, टॅप झालंय व्यवस्थित. ते सांगू सांगू बरोबर प्रत्येक व्हिडिओमध्ये इथेच मार्केट खेळत आहे. रेंज बाउंड स्ट्रक्चर मध्ये मार्केट खेळत, इथे एक सपोर्ट आहे, हा रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स बघितला 1.70 एकदम स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. याच्या खाली तर मार्केट, म्हणजे इथून खाली जाणं खूप मुश्किल आहे. जर खाली गेलं तर पिन पॉईंट सपोर्ट जो आहे एकदम स्ट्रॉंग, लक्ष ठेवावं लागतं याच्यावरती. व्यवस्थित 1.10चा सपोर्ट आहे, एकदम पिन पॉईंट सपोर्ट आहे. 1.12 आणि 1.10चा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला कुठेतरी बघायला भेटतो युरो युएसडी मध्ये. त्यानंतर जर बघितलं आपलं सिल्वर मध्ये काय, सिल्वर मध्ये तेच आहे, सांगितलं होतं तुम्हाला सिल्वर इथं टिकू नाही शकत. व्यवस्थित डाऊन साईडला परत सिल्वर आपल्याला बघायला भेटलं कुठेतरी. राईट, सो सिल्वरला पण सपोर्ट आहे इथं, पण व्यवस्थित जितकी पाहिजे तितकी मुवमेंट मला अजूनही सिल्वरमध्ये बघायला भेटत नाही. पण हा सपोर्टचा एरिया कुठेतरी सिल्वरला आणि गोल्डला आहे, पण हे लॉंग टर्म नाही यार. तुम्ही होल्डिंग करता परत निराश होता. राईट, एवढे मोठे पैसे गुंतवतात सिल्वर गोल्डमध्ये, प्रेशियस मेटल, ज्याच्याकडे खूप सारा फंड पैसा आहे त्यांनी गुंतवले आणि त्याला पैशाची नाही, होल्डिंगला काही अडचण नाही. पण तुम्ही जर म्हटले की मला फक्त होल्डच करून ठेवायचे, मला लगेच पैसे लागतात नेक्स्ट मंथ मध्ये, सो ही ती जागा नाहीये प्रेशियस मेटलची. राईट, प्रेशियस मेटल खूप पेशन्सचा गेम असतो, त्यामुळे ध्यानात ठेवा ट्रेड करताना खूप खूप योग्यरित्या ट्रेड करायचा. राईट,
त्यानंतर जर बघितलं आपण क्रूड ऑइल, क्रूड ऑइल जर बघितलं, क्रूड ऑइल मध्ये काय दिसते बघितलं, 1 आवरचे टाइम फ्रेम लावतो, एकदम व्यवस्थित तुम्हाला क्रूड ऑइल बघायला भेटेल. इथे खेळ व्यवस्थित कन्सोलिडेट झालं, कन्सोलिडेट झाल्यानंतर व्यवस्थित स्ट्रॉंग डिस्ट्रीब्युशन एरिया आपल्या इथून बघायला भेटला. राईट. सो हा जो एरिया हा पूर्ण कम्पॅक्ट फुल एरिया होता. इथे खूप जास्त मार्केट गुंतलेलं होतं, त्यांनी एकदम स्ट्रॉंग मुवमेंट बघायला भेटले. इथे बघा, आता ट्रेडिंग जर करायची असली तुम्हाला डे मध्ये, डेली तुम्हाला फक्त जर हवरली ट्रेड करायचं असेल, इंट्राडे करायचे असेल, तर त्यासाठी अजूनही जो व्ह्यू आहे तो कधीही ध्यानात ठेवा, ह्याच्यामध्ये पुढचा ठेवा. जर गॅप अप ओपन झालं तर थोडंसं पुट मारायचा, प्रॉफिट, असं मला वाटतंय. असं मला वाटतं की तुम्ही तसा व्ह्यू ठेवू शकता. सो नुसतं तुम्ही होल्डिंगच्या नादी लागू नका. आता खाली आलंय, राईट, प्राइस ऍक्शन इथं घडू राहिली, राईट, आणि आता मी की बसणार आहे, तसं नादी लागू नका. आता जर रेजिस्टन्स बघितलं, आता बघा शॉर्ट टर्म मध्ये तुम्हाला सांगतो याचा रेजिस्टन्स, जर क्रूड ऑइल जर बघितलं, क्रूड ऑइलचा सपोर्टचा एरिया, राईट, पण एक्झॅक्टली रेजिस्टन्स जर बघितलं तर रेजिस्टन्स लगेच इथं आहे. 7,037 वरती एक रेजिस्टन्स आहे, आणि इथून एक सपोर्ट जर धरला तर इथे तुम्ही डेलीचे ट्रेड करू शकता, पण खूप जास्त वेळ होल्ड नाही करू शकत. नाही तर होल्ड करता आणि ज्यावेळेस अकाउंट उघडताना सगळे अकाउंट वाईफ आउट झालेलं असेल, तसं करू नका. राईट. सो ट्रेड करताना कधी विचारपूर्वक करा, अंधाधुंदी ट्रेड करू नका. खूप डोक्याने करा, आणि व्हिडिओला थोडं लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा, कारण एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते. राईट. सो खूप तुमच्या एका लाईकने, एका शेअरने खूप जास्त मोटिवेशन भेटतं. थँक्यू सो मच.